नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता रविराज हा सुद्धा आता अर्जुनला साथ देत असल्याचे सत्य प्रियाला समजताच आता प्रिया ही जेव्हा महिपतला ती सगळं कटकारस्थान सांगते त्याच वेळेस आता रागाच्या रुद्रावताराने लालबुंद झालेला महिपत हा अर्जुनला मारण्याचा कसा भयानक डाव रचतो. आणि त्या डावामध्ये आता प्रियाची मदत घेऊन सुभेदारांच्या घरी आता प्रियाच्या हातून अर्जुनला मारण्याचा आता महिपतचा डाव आता सायली ही कसा उधळून पाडते. आणि प्रियाला रंगेहात पकडत प्रियाचा खरा चेहरा आता अर्जुनला मारत असताना आता सायली कशी पूर्णाजी समोर आणते आणि प्रियाचे भांडे फुटून प्रियाचे पितळ उघडे पडताच आता सत्यात पूर्णाजी प्रियाची नातवाच्या प्रेमाने कशी हकालपट्टी करते. आणि असे आता प्रिया ही कोणता डाव खेळते की जेणेकरून अर्जुनचा घात होईल आणि अर्जुनचे लक्ष या केसमधून कायमचे बाजूला होईल. आणि त्यानंतर मात्र सायली तो सगळा प्लान आता उलटून पाडत प्रिया आता कशी सुभेदारांच्या घराबाहेर जाते हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण आता बघूयात. त्यामध्ये आता अस्मिता ही प्रेग्नन्सीमुळे सुभेदारांच्या घरी आल्यामुळे प्रिया खूप खुश झालेली असते आणि अस्मीसोबत पुन्हा सायलीला घरातून हाकलवण्यासाठी आणि सायलीला त्रास देण्यासाठी दोघीही आता पुन्हा प्रयत्न सुरू करतात. आणि त्यासाठी आता भागवती एकादशीच्या दिवशी आता सायलीने उपवास मोडला आहे सगळ्यांच्या समोर दाखवत असताना मात्र सायलीनेच प्रियाला तोंडावरती पाडलेलं असतं. आणि प्रियाच्या रूममधून सगळे काही उपवासाचे पदार्थ पूर्णाजी समोर आणत आता सायलीने प्रियाचाच उपवास मोडला हे सगळ्यांना दाखवून दिलेलं असतं. आणि सगळ्यांच्या समोर आता प्रियाला सायलीने तोंडावर आपटलेलं असतं. याचा आता प्रियाला खूप राग आलेला असतो. आणि आता पूर्णाजीच्या नजरेतून सुद्धा प्रिया पूर्ण उतरत चाललेली असते. आणि आता प्रिया खोट्यावरती खोटं बोलायला लागली हे देखील आता पूर्णाजीच्या लक्षात आलेलं असतं. पूर्णाजी म्हणते की प्रिया, मी तुझ्याकडून फारशी काही अपेक्षा करत नाही, पण ती सुद्धा अपेक्षा करणं तुझ्यासाठी चुकीचं आहे असे म्हणत पूर्णाजीने प्रियाचा रागराग केलेला असतो. आणि या सायलीने ना सगळ्यांच्या नजरेतून आपल्याला उतरवले याचा आता प्रियाला खूप राग येतो. आणि त्याच वेळेस आता रविराज आणि प्रतिमा हे देखील सुभेदारांच्या घरी आलेले असतात. आणि त्यावेळेस आता रविराज प्रतिमाला अस्मिताच्या प्रेग्नन्सीची गुड न्यूज कळताच प्रतिमाला खूप आनंद झालेला असतो. आणि प्रतिमा आनंदाने आता अस्मिताला खूप आता कॉन्ग्रॅट्स करते आणि म्हणते की तुला जर काही खायची इच्छा होत असेल तर मला सांग, तशी सायलीसुद्धा आहेच. पण मध्येच प्रिया म्हणते की मी आहे ना, अस्मिताईची काळजी घेण्यासाठी मी तिला जे जे लागतं ते सगळं देईन. आणि त्याच वेळेस आता पूर्णाजी ही प्रियाकडे बघते आणि लगेच आता भागवती एकादशीच्या दिवशी प्रियाचा उपवास मोडला आणि प्रियाने उपवास धरला नाही. आणि आजपर्यंत प्रिया ही सुभेदारांच्या घरी आजकाल खूप खोटं बोलायला लागली हे सत्य आता पूर्णाईने रविराज प्रतिमाला सांगितल्यामुळे आता दोघांनाही खूप वाईट वाटलेलं असतं. आणि सगळ्या सुभेदारांच्या समोर आपली मान खाली गेली. पूर्णाजीने आज प्रियाला नाव ठेवलं याचा आता रविराज आणि प्रतिमाला खूप वाईट वाटतं. आणि आता रविराज म्हणतो की आपण प्रियावरती कुठेतरी संस्कार करण्यात कमी पडलो आणि त्याचाच हा परिणाम आहे. आणि लगेच आता रविराज म्हणतो की प्रिया, अगं तू कमीत कमी तुला उपवास धरायचा नव्हतास तर तू नको धरायचा होता, पण तू खोटं का बोललीस. आणि आता रविराज म्हणतो की पूर्णाई ही काय खोटं बोलली ती आता मला कळायलाच हवं. आणि आता सायली म्हणते की जाऊ द्या ना रविराज काका. तर रविराज म्हणतो की नाही, मला प्रियाने काय केलं ते कळायलाच हवं. पूर्णाजी म्हणते की कमीत कमी तिने तिचा उपवास मोडला असता तर चाललं असतं, पण तिने तर स्वतः उपवास धरला नाही, पण सायलीने उपवास मोडला हेच आता सायलीच्या अंगावरती ढकलवल्याचा तिनं प्रयत्न केला. आणि रविराज हे तर जाऊ द्या, पण आजकाल प्रिया अजूनही खूप सारं खोटं बोलायला लागली. आणि जर ही अशी खोटं बोलून हिचं खोटं बोलण्याचं प्रमाण वाढत गेलं तर एक दिवस खूप
वाईट अवस्था होईल, त्या अगोदरच हिला कंट्रोल करायला हवं असे आता पूर्णाजी रविराजला सांगते. रविराज रागाने आता प्रियाकडे बघतो आणि सगळ्यांच्या समोर प्रिया आता तोंडावर पडलेली असते आणि प्रियाला आता सायलीचा खूप राग आलेला असतो आणि सगळ्यांच्या समोर या सायलीने आपल्यावर तोंडावरती पाडलं. यामुळे प्रिया आता जाम रागावलेली असते. इकडे आता त्याच वेळेस आता बोलण्याच्या गप्पामध्ये रविराज आणि अर्जुन दोघेही आता कामासंबंधीचं बोलू लागतात आणि अर्जुन म्हणतो की हरीची केस तर मी जिंकली, पण सिनियर त्या केसमध्ये जर तुम्हाला मदत केली नसती आणि ते फिंगरप्रिंटचे रिपोर्ट जर मला लवकर तू दिलेच नसते तर मग मी केस जिंकलोच नसतो. आणि त्याच वेळेस आता हा किल्लेदारसुद्धा अर्जुनला केसमध्ये मदत करायला लागला हे सत्य प्रियासमोर आलेले असते आणि प्रियाला आता अगोदरच या सगळ्यांचा राग आलेला असतो आणि त्यामुळे आता ही खूप सिरियस आहे. आणि जर आता हा किल्लेदार असाच या अर्जुनला मदत करत राहिला तर या केसमध्ये आपलं काही खरं नाही आणि विलासच्या मर्डर केसमध्ये मग साक्षी ही आतमध्ये जाईल आणि आपणसुद्धा जेलमध्ये जाऊ. नाही, हे सगळं थांबायलाच हवं आणि अर्जुन आणि किल्लेदार वेगळे व्हायलाच हवे असा आता प्रिया विचार करते. आणि ताबडतोब आता प्रिया ही आता नागराजला फोन करून आता प्रिया ही महिपतच्या घरी आलेली असते आणि इकडे आता साक्षी, नागराज आणि महिपत आता असताना प्रिया आता त्यांच्यावर भडकते आणि म्हणते की तुम्ही फक्त इथे बसून पार्ट्या करा आणि गप्पा मारा, तुमच्याच्याने काहीही होत नाही. तिकडे तो किल्लेदार आणि तो अर्जुन सुभेदार दोघेही एक झालेत आणि तुम्हाला माहिती आहे का त्या हरीच्या केसमध्ये पुरावा ते सगळे रिपोर्ट्स आणण्यासाठी त्या किल्लेदाराने अर्जुनला मदत केली आणि त्यामुळे अर्जुन वेळेवरती ते सगळे रिपोर्ट्स दाखवून कोर्टामध्ये तो हरीची केस जिंकलाय. तुम्हाला माहिती आहे का? आणि हा जर किल्लेदार असाच त्या अर्जुनला मदत करत राहिला ना तर आपल्याला जेलमध्ये जायला वेळ लागणार नाही. अण्णा सर तुमच्या लक्षात येतं आहे का? तर आता महिपत, नागराज हे प्रियाकडे बघत असतात आणि त्याच वेळेस आता इकडे महिपत आणि नागराज अगोदरच ड्रिंक्स करून आता महिपतला अर्जुनचा खूप राग आलेला असतो आणि या अर्जुन सुभेदाराला जर भोकसलं तर केसच्यासुद्धा भानगडीत पडावं लागणार नाही, वकीलसुद्धा बघण्याची गरज नाही आणि विलासची मर्डर केस जागच्या जागी बंद होईल असे आता महिपतने नागराजला सांगितलेले असते. आणि लगेच आता महिपतला ते सगळं बोलणं आठवतं आणि महिपत विचार करतो की ह्या अर्जुन सुभेदाराचा खरोखर जर आपण निकाल लावला तर जागच्या जागी विलासची केस तशीच बसून राहील आणि ना बजेगी बासरी आणि काहीच राहणार नाही असे आता महिपतच्या लक्षात येऊन ताबडतोब आता महिपत प्रियाला म्हणतो की चिचुंद्रे खरंच तू खूप हुशार निघालीस ग आणि बस असे म्हणत आता लगेच आता महिपत म्हणतो की बघा नागराज सुभेदारांच्या घरी राहूनसुद्धा आपली चिचुंद्री एक नंबरचे डाव खेळते आणि सगळ्या बातम्या, सगळ्या गुड न्यूज पटापट आपल्याकडे आणून देते. आता प्रिया खुश होते आणि सोप्यावर बसते. इकडे आता महिपत प्रियाला म्हणतो की प्रिया आता तुला एक काम करायचंय. आता ना तुझ्या म्हणण्याप्रमाणे बरोबर आहे, अर्जुन आणि रविराज यांना तर आपल्याला वेगळं करायचंच आहे, पण असं काहीतरी करायचं की जेणेकरून विलासच्या मर्डरची केस जागीच्या जागची बंद झालेली पाहिजे. आणि लगेच आता प्रिया म्हणते की होय का अण्णा सर आणि असं होईल का? तर आता लगेचच महिपत म्हणतो की प्रिया म्हणजे चिचुंद्रे तू जर हे सगळं मनावर घेतलंस तर होऊ शकतं. आणि लगेच आता प्रिया ही संशयाच्या नजरेने महिपतकडे बघू लागते आणि लगेच आता प्रिया म्हणते की अण्णा सर तुमचा प्लान काय आहे नेमकं? आणि लगेच आता महिपत आता त्याचा प्लान सांगतो आणि म्हणतो की त्या अर्जुन सुभेदाराला संपवायचा. आणि ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. नागराज म्हणतो की दारू उतरली ना महिपत तुझी, एवढं सोपं आहे का ती? तर आता महिपत म्हणतो की सोपंच आहे, आपला माणूस सुभेदारांच्या घरी असताना आपल्यासाठी काय अवघड आहे नागराज सेठ. आणि लगेच आता महिपत प्रियाकडे बघतो आणि नागराजसुद्धा. तर आता प्रिया म्हणते नाही तुम्ही माझ्याकडे काय बघताय अशी?
तर आता महिपत म्हणतो की चिचुंद्रे, तुला जेलमध्ये सडायचं नाही ना, काय आयुष्य तुला जेलमध्ये घालायचं? तर आता प्रिया म्हणते नाही नाही अण्णा सर. तर महिपत म्हणतो मग माझं ऐक. आणि महिपत आता त्याचा सगळा प्लान आता प्रियाला सांगतो आणि काहीही करून त्या अर्जुनचा जो आवडता पदार्थ आहे ना, त्याची कॉफी किंवा दुसरं काही, त्याच्यातून अर्जुनला विष द्यायचं. एक तर तो मरल, नाही तर हॉस्पिटलमध्ये सडत पडल. आणि ते ऐकताच आता प्रिया नागराजला देखील तो प्लान पटलेला असतो. आणि लगेच आता प्रिया म्हणते की पण जर हे उघडकीस आलं ना, तर कायमचं आपल्याला बाहेरचा रस्ता बघायला मिळेल. तेव्हा महिपत म्हणतो की त्याची तू काय काळजी करतेस, तुझ्या हे चांगलंच अंगवळणी पडलं आहे. तू अश्विनची बायको झालीस, त्या घरातली मेंबर झालीस, असं काय करते का चिचुंद्रे? तर आता प्रिया म्हणते ठीक आहे. तर महिपत म्हणतो ठीक आहे, नाही लगेच कामाला लाग. आणि लगेच आता महिपतने प्रियाला सगळा डाव समजून सांगितलेला असतो. आणि प्रिया आता सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि आता अर्जुनला संपवायचाच हे आता प्रियाचं टार्गेट असतं. इकडे आता सगळेजण आता प्रियावरचा विश्वास हळूहळू सगळ्यांचा उडत चाललेला असतो. आणि प्रिया आता पुन्हा अस्मिताची काळजी घेऊ लागते, पूर्णाजी कल्पनाची सुद्धा काळजी घेण्याचा प्रयत्न करू लागते. पण खोटारड्या प्रियाचा चेहरा आता सगळ्यांच्या समोर आलेला असतो. आणि आता सगळ्यांना कॉफी, चहा, नाश्ता काय काय लागतं ते सगळं 2 ते 3 दिवस पूर्ण आता प्रिया करू लागते. आणि त्यानंतर मात्र प्रियाने आता तिचा डाव खेळायला सुरुवात केलेली असते. आणि प्रिया आता अर्जुनला आता कॉफी देण्यासाठी आता किचनमध्ये जाते. त्याच वेळेस आता सायली मात्र बाहेर गेलेली असताना किचनमध्ये आता प्रिया अर्जुनसाठी कॉफी करते. आता पटकन प्रियाने औषधाची म्हणजे विषाची जालिम औषध असलेली ती बाटली प्रिया तिच्या पर्समधून बाहेर काढते आणि त्या बाटलीतील विषारी ते औषध त्या कॉफीमध्ये टाकते. आता प्रियाने तिचा भयंकर प्लान अंमलात आणलेला असतो आणि चमच्याने कॉफी हलवून इकडे तिकडे बघत आता प्रिया अर्जुनला कॉफी देण्यासाठी जाऊ लागते. पण त्यापूर्वीच आता सायली ही सुभेदारांच्या घरात आलेली असते आणि किचनमध्ये कॉफी करून जेव्हा आता त्या कॉफीमध्ये प्रिया औषध टाकत असते, ते विष टाकत असते, त्याच वेळेस आता त्या खांबाच्या आडून सायलीने ते बघितलेलं असतं. आणि ताबडतोब आता कॉफी घेऊन जात असलेल्या प्रियाला सायली थांबवते. आणि लगेच आता सायली म्हणते की थांब, कुठे चाललीस? तर आता प्रिया म्हणते की अगं बरं झालं सायली तू आलीस, अर्जुनला कधीपासून कॉफी पाहिजे होती आणि तू कुठे गेली होतीस? तर आता सायली म्हणते की तू कॉफी द्यायची काही गरज नाही आहे प्रिया. तेवढ्यात आता लगेच आता प्रिया मोठ्याने आरडाओरड करू लागते. तर कल्पना, पूर्णाजी, अस्मिता सगळेजण तिथे येतात. तेव्हा आता लगेचच आता पूर्णाजी कल्पना म्हणते काय झालं? तर तेवढ्यात आता इकडे प्रिया म्हणते की बघ ना पूर्णाजी, अर्जुनने कॉफी मागितली होती आणि मी तिला कॉफी घेऊन जाते तर सायली मला अडवण्याचा प्रयत्न करते. आणि लगेच आता सायली म्हणते की नाही, माझ्या नवऱ्याला तू अजिबात कॉफी द्यायची नाही. तर आता कल्पना, पूर्णाजी अवाक होतात. तर पूर्णाजी म्हणते काय झालं? तर आता सायली म्हणते काही नाही, पण मीच माझ्या हाताने कॉफी देणार. तर आता प्रिया म्हणते ठीक आहे, मग मी ही कॉफी केलेलीच आहे, तू घेऊन जा, तुझ्या हाताने दे. आणि लगेच आता सायली ती कॉफी आपल्या हातात घेते. आणि आपल्या हातात घेता क्षणी आता सायली प्रियाला म्हणते की आता तू ही कॉफी पी प्रिया. तर लगेच आता प्रिया म्हणते की अरे ती अर्जुनला बनवली, मी कशाला घेऊ? सायली म्हणते की तू या कॉफीमध्ये काहीच नाही टाकलं का प्रिया? तर प्रिया म्हणते काय बोलतेस तू सायली? तर आता लगेचच पूर्णाजी, कल्पना अवाक होतात. तर सायली म्हणते की तू काही नाही टाकलं ना, मग आता ही कॉफी तू पी ना. तर आता असे म्हणत बळजबरीने सायली ती कॉफी प्रियाच्या तोंडाजवळ नेऊ लागते. तर प्रिया तोंड बाजूला करते आणि म्हणते की सायली तुला वेड लागलंय का, मूर्खासारखी काय वागतेस? तर आता सायली म्हणते की यात काय मूर्खपणा आला आहे? मी माझ्या नवऱ्याला कॉफी माझ्या हाताने देईल, पण तू ही जी कॉफी तुझ्या हाताने बनवली ना ती तूच घे ना, ती घ्यायला तू का घाबरतेस?
आता मात्र प्रियाची दातखिळी बसलेली असते आणि लगेच पुन्हा आता सायली प्रियाला कॉफी पिण्यासाठी बळजबरी करू लागते आणि लगेच आता प्रिया ही ती कॉफी आता तिचे हात झिडकारू लागते. तर तेवढ्यात पूर्णाजी म्हणते की हे सगळं काय चाललंय. तर तेवढ्यात आता सायली म्हणते की मी सांगते पूर्णाई, या कॉफीमध्ये प्रियाने कशाचं तरी औषध टाकलंय आणि ते मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. आता पूर्णाजी, कल्पना सगळेजण अवाक होतात. तोंडाला हात लावत पूर्णाजीला धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब आता प्रियावरचा पूर्णाजीचा विश्वाससुद्धा उडत चाललेला असतो आणि त्यातच सायली असं म्हटल्यावर आता पूर्णाजीला धक्का बसतो आणि पूर्णाजीसुद्धा म्हणते की प्रिया, अगं तू यात काही टाकलं नाही तर कर नाही त्याला डर कशाची, पी नाही कॉफी. आता प्रियाचे हात थरथरू लागतात आणि अखेर आता प्रियाचे हात थरथरू लागता क्षणी पूर्णाजी म्हणते की प्रिया, अगं तू बनवली मग का घेत नाही. तर प्रिया म्हणते की अगं मी आत्ताच कॉफी घेतली, मला आता पिण्याची इच्छा नाही आहे पूर्णाजी. असे म्हणत आता प्रिया बाजूला जाते आणि त्याच वेळेस आता इकडे सगळ्यांना प्रियाचे पितळ उघडे पडलेले असते आणि तेवढ्यात आता इकडे प्रियाकडे बघत आता सायली म्हणते की थांब, आता ही कॉफी ना टेस्टिंगसाठी पाठवूयात. आणि ताबडतोब आता ती कॉफी एका बॉटलमध्ये घेऊन सायली ती कॉफी आता टेस्टिंगमध्ये पाठवते आणि लॅबमध्ये त्या कॉफीची टेस्टिंग करताच आता त्यामध्ये जहर विष असल्याचे आता समोर येताच इकडे पूर्णाजी कल्पनाला मोठा धक्का बसलेला असतो आणि आज प्रियाने जे करायचं होतं ते केलं आणि अर्जुनच्या जीवावर उठलेली प्रिया आता लगेचच पूर्णाजी रागाने प्रियाकडे बघते आणि चक्क आपल्या नातवाच्या जीवावरती विष द्यायला निघाली आणि नातवाला संपवायला निघाली हे आता पूर्णाजीच्या लक्षात येऊन एका सेकंदात प्रियाचा हात धरून सनासन प्रियाच्या कानाखाली मारून पूर्णाजीने सत्यात प्रियाची आता कुत्र्यासारखी धुलाई करून प्रियाची हकालपट्टी केलेली असते. एक क्षणही मला तू तोंडासमोरून नको असे म्हणत पूर्णाजीने प्रियाची हकालपट्टी केलेली असते आणि सायलीने आता पुन्हा एकदा अर्जुनचा जीव वाचवलेला असतो. प्रियाचे भयानक सत्य समोर येऊन आता प्रियाचे भांडे फुटत अर्जुनच्या जीवावर उठणारी प्रिया आता पूर्णाजीने प्रियाला घराबाहेर काढलेले असते आणि मैपत प्रियाचा प्लान उधळून लावलेला असतो आणि अखेर तोफेच्या तोंडाशी आलेली असते ती प्रिया. आणि आता प्रियाची सुभेदाराच्या घरातून कशी हकालपट्टी होती आणि अर्जुन आता पुन्हा कसा मैपत आणि साक्षीला जेलचा रस्ता दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.